मित्रांनो नमस्कार. आजच्या या तासाला आपण अभ्यासणार आहोत की भूगोल विषयाची उद्दिष्ट काय असणार आहेत. मेजर ऑब्जेक्टिव्ह आपल्याला म्हणता येईल. हा आमचा विषय जो आहे भूगोल जो आपण शिकतो आहे त्याची उद्दिष्ट काय आहेत, तर आपल्याला म्हणता येईल की सगळ्यात मोठा उद्दिष्ट जर कोणता असेल आपल्या विषयाचा तर तो हा आहे की टू अंडरस्टँड द अर्थ. ज्या पृथ्वीतलावर आपण निवास करतो आहे ती पृथ्वी जी आहे ही किती मोठी आहे, तिची त्रिज्या किती आहे, तिचा आकार कसा आहे. आपण असं म्हणतो की नॉर्मली तिचा आकार जो आहे हा एखाद्या सफरचंदासारखा असतो आहे. अर्थात ती तिच्या पोलवर फ्लॅट असतं आहे थोडीशी आणि तिच्या विषुवृत्तावर थोडंसं तिला फुगीरपणा एक बलगम जो आहे हा आलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे. हे शिकत असताना आपण काय करतो आहे तर तिच्या आकाराची तिच्या मॉर्फोमेट्रीची चर्चा जी आहे ही चर्चा आपण करतो आहे. आपल्याला समजून तर घ्यावं लागेल ना. ज्या पृथ्वीतलावर आमचा जन्म झाला, जी पृथ्वी मागच्या 4.5 अब्ज वर्षांच्या अगोदर निर्माण झालेली आहे, किमान मागच्या 2 अब्ज वर्षांपासून जीवनाचा विकास जो आहे हा विकास तिच्यावर झालेला आहे, तिचा नेमका आकार कसा आहे हे आपल्याला समजूनच घ्यावा लागणार आहे. आणि म्हणून भूगोल हा विषय आम्ही जेव्हा अभ्यासाला घेतो आहे तेव्हा आपल्याला म्हणता येईल की टू अंडरस्टँड द साईज अँड शेप ऑफ द अर्थ. तिचा नेमका आकार कसा आहे, तिच्यावरचे फिजिकल फीचर्स कसे आहेत, त्या पृथ्वीतलावरचं लँडफॉर्म्स जे आहेत हे नेमके कसे कसे आहेत, कशा प्रकारचे हिलॉक्स बनलेले आहेत, कशा प्रकारचे माउंटेन्स आहेत, ओशन समुद्र जे आहेत किंवा महासागर जे आहेत कसे आहेत, तिच्यावर क्लायमेट जो आहे कुठे कुठे कसा विकसित झालेला आहे, किती टक्के तिच्यावर पाणी आहे. आम्ही नॉर्मली जे म्हणतो की बाबा साधारणतः 71% पाणी आहे आणि 29% जमीन आहे, हे वाक्य आम्ही वापरतो आहे. हे आपल्याला मोजावं लागलं, कुठल्या तरी माध्यमातून तो समजून घ्यावा लागला. तिच्यावरच्या वेगवेगळ्या सॉईल्स माती जे आहेत ह्या माती कशा आहेत, तिच्यावर वेगवेगळ्या भागामध्ये व्हेजिटेशन कसं आहे, कोणकोणते जंगलं जे आहेत तिच्यावर पसरलेले आहेत, त्या पृथ्वीतलावर नॅचरल रिसोर्सेस जे आहेत हे कसे आहेत हे आपण पाहणार आहोत की नाही पाहणार आहोत. आणि त्यामुळे आपल्याला म्हणता येईल की आमचा प्रायमरी उद्दिष्ट जो आहे हा या विषयाचा असा आहे की टू अंडरस्टँड द अर्थ. या पृथ्वीला आपल्याला समजून घ्यावं लागणार आहे किंवा समजूया अशा प्रकारचा उद्दिष्ट जो आहे हा उद्दिष्ट आपण घेणार आहोत. मित्रांनो, एक मला दुसरा अतिशय महत्त्वाचा उद्दिष्ट जो आहे आणि जो आजच्या काळामध्ये आणखी जास्त महत्त्वाचा बनलेला आहे तो मला तुम्हाला सांगावासा वाटतो आहे की या पृथ्वीतलावर या मनुष्याचा आमचा जन्म झाला आहे, आम्ही इथे विकसित झालेलो आहे. किमान मागच्या 1,00,000 वर्षांच्या अगोदर आमची उत्पत्ती जी आहे उत्पत्ती या ठिकाणी झालेली आहे. आणि त्यानंतर मागच्या 200-300 वर्षात स्पेशली द बिगिनिंग ऑफ द इयर ऑफ द इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन इज 1760. मागच्या 1760च्या नंतरापासून पाहतो आहे किंवा नॉर्मली त्या पाहतो की वेगवेगळ्या उद्योगांचा आणि यंत्रांचा शोध लागल्याच्या नंतर मागच्या 200-300 वर्षामध्ये आम्ही जे मोठं वाईट या पृथ्वीतलावर केलेलं आहे, आम्ही एक बॅलन्स जे होतं संतुलन ते बिघडवून टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि त्यामुळं नव्यानं आता आम्हाला शिकावं लागणार आहे की व्हॉट आर द रिलेशन्स ऑफ द ह्युमन बिईंग विथ द इन्व्हायरमेंट. आमचे अंतरसंबंध जे आहेत, आमचे संबंध जे आहेत या निसर्गासोबत कसे आहेत, ते पॉझिटिव्ह आहेत, ते निगेटिव्ह आहेत, ते संतुलित आहेत, असंतुलित आहेत. आणि सपोज ते असंतुलित जर असतील तर त्या असंतुलित रिलेशनचा मनुष्याच्या जीवनावर काय परिणाम झाला आहे ते सुद्धा आपल्याला पाहावं लागणार आहे. मोठ्या मोठ्या बिमाऱ्या ज्या आत्ता आल्या, सपोज आता आपण 2019ची कोविड-19 आपण घेऊया. या कोविड-19चं मेजर कॉज काय होतं तर ते असं म्हणतात की मनुष्याचा वावर जो आहे हा जंगलामध्ये मोठ्या प्रमाणात वाढला आहे. आणि त्यामुळं काय झालं आहे की जंगलातील जे बॅट्स जे वटवाघूळ जे होते हे मनुष्याच्या संपर्कामध्ये आले आणि मग कोविड-19 जे आहे हे आम्हाला मिळालेलं आहे. हे चित्र जर असेल तर आम्हाला तपासून पाहावं लागेल की आमचे संबंध जे आहेत त्या निसर्गासोबत कसे आहेत हे आपण समजून घेतो आहे. हा आमचा उद्दिष्ट आहे असं आपल्याला म्हणता येईल. एक तिसरा महत्त्वाचा उद्दिष्ट मला आणखी सांगावा असं वाटतोय तो असा की टू अंडरस्टँड द स्पेशियल डिस्ट्रीब्युशन ऑफ द थिंग्स ऑन द सरफेस ऑफ द अर्थ. या पृथ्वीतलावर ज्या ज्या गोष्टी ज्या आहेत, ज्या भौगोलिक गोष्टी असतील किंवा आणखी इतरही गोष्टी असतील, त्यांचं वितरण जे आहे हे कसं आहे, त्यांच्या वितरणाचं प्रतिरूप, त्यांचं पॅटर्न जे आहे पॅटर्न कसं आहे, त्यांचं स्पेशल व्हेरिएशन कसं आहे, या गोष्टी ज्या आहेत हे आपल्याला समजून घ्याव्या लागणार आहेत. आपण लोकसंख्येचा समजा आपण विचार जर केला असेल तर या पृथ्वीतलावर लोकसंख्या काही बिलकुल सारखी नाही आहे. आपण पाहतो आहे की ती मिडल लॅटिट्यूडमध्ये जी आहे ही मोठ्या प्रमाणात लोकसंख्या जी आपल्याला पाहायला मिळेल तिच्या नॉर्थ पोलकडे आणि तिच्या साऊथ पोलकडे. पण आपण दोनही पोलचा विचार समजा आपण जर केला असेल, नॉर्थ पोलला तसंही पाहतो आपण की ओशन आहे, साऊथ पोलला एक कॉन्टिनेंट आहे अंटार्क्टिका, पण लोकसंख्या आहे का बिलकुल नाही आहे. आणि त्यामुळे लोकसंख्येचा विचार आपण जेव्हा करतो तेव्हा आपल्याला हे पाहावं लागतं आहे की हाऊ इज अ स्पेशियल डिस्ट्रीब्युशन ऑफ द पॉप्युलेशन ऑन द सरफेस ऑफ द अर्थ. आणि या गोष्टीचा आपण जेव्हा अभ्यास करतो आहे आपल्याला असं पाहायला मिळेल की स्पेशल पॉकेट्स जे आहेत निर्माण झालेले आहेत. एका विशिष्ट कॉन्टिनेंटमध्ये आपण पाहतो की प्रचंड मोठ्या प्रमाणात विकसित झालेली आहे. आणि एखादा कॉन्टिनेंट जो आहे किंवा कॉन्टिनेंटचा एखादा हिस्सा जो आहे हा आपल्याला असंही पाहायला मिळतं की लोकसंख्येचं वितरण जे आहे हे वितरण
अतिशय कमी झालेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे. आणि त्यामुळे ज्या काही घडामोडी असतील, रेनफॉल असेल, पॉप्युलेशन असेल, ॲग्रिकल्चरल असेल, मिनरल्स असतील, या सगळ्या गोष्टींचा आम्ही जेव्हा विचार करतो आहे, आमचा प्रायमरी ऑब्जेक्टिव्ह असतो आहे तो असा की हाऊ इज अ स्पेशियल डिस्ट्रीब्युशन, त्याचं स्थानाच्यानुसार वितरण जे आहे, वितरण कसं झालेलं आहे हे आपल्याला पाहावं लागतं आहे. आणि तो आपल्या विचारांचा एक गाभा बनतो आहे असं आपल्याला म्हणता येईल. जिओग्राफर जे आहे ते जिओग्राफरचं एक उद्दिष्टच बनून जातं आहे. ज्या ज्या गोष्टी असतील त्या गोष्टींचं वितरण आपण तपासून पाहायचा प्रयत्न करतो आहे. एक स्पेशियल थिंकिंग ज्याला म्हणता येईल, एक विचारसरणी जी आहे, विचारसरणी आमची भौगोलिक बनतं आहे. आणि त्यामुळं घटक जे असतील किंवा घटना असतील त्या घटनांचं स्पेस, प्लेस याच्यावर त्यांचं डिस्ट्रीब्युशन जे आहे कसं झालेलं आहे, त्याची डेन्सिटी कशी आहे, त्याची फ्रिक्वेन्सी कशी आहे, या गोष्टी ज्या आहेत ह्या गोष्टी आपण समजून घेण्याचा प्रयत्न आपण करतो आहे. आणि म्हणून डेव्हलपिंग द स्पेशियल थिंकिंग, क्षेत्रीय प्रतिरूप कसं आहे हे तपासून पाहणं हे आमच्या भूगोलचं एक उद्दिष्ट आहे असं आपल्याला म्हणता येईल. एक आणखी महत्त्वाचा उद्दिष्ट जो आहे हा मला तुम्हाला सांगावासा वाटतो आहे तो असा की टू अंडरस्टँड द नॅचरल रिसोर्सेस. या पृथ्वीतलावरची जी काही साधनसंपत्ती जी आहे, संसाधनं जे आहेत, त्यांचं वितरण जे आहे हे कसं झालेलं आहे हे आपण पाहणार आहोत की नाही पाहणार आहोत. आम्ही असं म्हणतो आहे की साधनसंपत्ती जी आहे ही खूप जास्त जर असेल आणि लोकसंख्या जर कमी असेल तर मनुष्याचा किंवा त्या भागातल्या लोकांचा विकास जो आहे विकास होणार नाही आहे. ते देश जे आहेत मागासलेले असतील. आणखी आपल्याला असंही पाहायला मिळेल की लोकसंख्या भरमसाठ असेल आणि साधनसंपत्तीच जर नसेल तर मग पाहतो आपण की तशाही वेळेस लोक जे आहेत हे लोक विकसित होणार नाही आहेत. आणि म्हणून मला असं वाटतं की साधनसंपत्ती आणि लोक जे आहेत किंवा लोकसंख्या जी आहे त्यांच्यात कुठंतरी संतुलन साधलं जावं या संदर्भातला विचार जो आहे हा विचार भूगोलवेत्ते हे जे आहेत भूगोलशास्त्र करत असतात. म्हणजे आम्ही द थ्योरी ऑफ द ऑप्टिमम पॉप्युलेशन ज्याला म्हणतो आपण की लोकसंख्या कशी असावी तर ती ओव्हर पॉप्युलेटेड नसावी, ती अतिशय कमी पण नसावी, अंडर पॉप्युलेशन तिचं नसावं, तर ते कसं हवं, ते ऑप्टिमम असली पाहिजे, ती युक्त असली पाहिजे. हा विचार आम्ही जेव्हा करतो तेव्हा ही जी युक्त लोकसंख्या जी आहे साधनसंपत्तीच्या अनुपातामध्ये असल्यामुळं आपल्याला साधनसंपत्तीचं प्रतिरूप कसं आहे, ती किती आहे, ती किती दिवस पुरेल याचाही विचार जो आहे विचार आपल्याला करावा लागतो आहे. आणि म्हणून टू अंडरस्टँड द नॅचरल रिसोर्सेस, नैसर्गिक साधनसंपत्ती जी आहे ही कशी आहे ही आम्हाला समजून घ्यावी लागते. आणि तो आमच्या भूगोलाचा एक उद्दिष्ट आहे मला असं म्हणता येते या ठिकाणी. टू अंडरस्टँड द पॉप्युलेशन इन सोसायटी, अतिशय महत्त्वाचा मुद्दा आपल्याला या ठिकाणी बोलावा लागेल या ठिकाणी की एखाद्या भागातील लोक जे आहेत हे लोक त्या ठिकाणी कसे आपलं जीवन जगतात, त्या लोकसंख्येचं वितरण कसं झालेलं आहे, त्या लोकसंख्येची त्या प्रत्यक्ष भागामध्ये लोकसंख्येची घनता कशी आहे, तिची वाढ जी आहे ही कोणत्या वेगानं होतं आहे, तिचं मायग्रेशन होतं आहे का. सपोज आत्ताच्या जगामध्ये आम्ही जेव्हा विचार करतो आहे आपल्याला असं पाहायला मिळेल की एका विशिष्ट भागात, स्पेशली भारताचा विचार आपण करूया. भारताचा जो टोटल जिओग्राफिकल एरिया जो आहे 32,87,614 स्क्वेअर किलोमीटरचा आपण ज्याला म्हणतो आहे, हा संपूर्ण जगाच्या एरियाचा विचार आपण जेव्हा करतो आहे तो 2.4% आहे. प्रश्न असा आहे की ज्या 2.4% भारतामध्ये किती लोक राहतात, तर आपल्याला असं पाहायला मिळेल की जगातली साधारणतः 18% लोकसंख्या जी आहे ही भारतामध्ये निवास करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि मग आपण पाहतो की पॉप्युलेशनचं डिस्ट्रीब्युशन आणि पॉप्युलेशनची डेन्सिटी ही इतकी मोठी होत आहे की लोकांना जगणं कठीण होतं आहे. लोकांना नोकऱ्या मिळत नाही आहे, शेतीचे अतिशय लहान लहान तुकडे जे झालेले आपल्याला पाहायला मिळतील, लोकांचं कामासाठीचं मायग्रेशन आणि मग त्याचा बेनड्रेन. आपण तपासून पाहतो की भारतातली प्रचंड मोठा एक डायस्पोरा जो आहे हा जगातल्या इतर भागात आपल्याला पाहायला मिळत आहे आणि अगदी जुन्या काळापासून आपल्याला पाहायला मिळत आहे. याचं कारण काय असेल की शिकलेल्या लोकांच्या हाताला आमच्या देशामध्ये काम नाही आहे आणि म्हणून मोठ्या अर्थानं हे लोक जे आहेत जगातल्या इतर भागामध्ये गेलेले आपल्याला पाहायला मिळतील. आपण USA चा विचार समजा आपण जर केला असेल तर या ठिकाणी आज 40 ते 50 लाख इतका इंडियन डायस्पोरा आपल्याला ठिकाणी पाहायला मिळतो आहे. प्रश्न वाय? कारण आम्ही त्यांच्या हाताला आम्ही काम देऊ शकलो नाही आहे, ही वस्तुस्थिती आपल्याला समजून घ्यावं लागणार आहे. आणि त्यामुळं आजच्या घडीचे जे प्रश्न जे आहेत मोठ्या अर्थानं पाहतो आपण. आता मी जेव्हा बोलत असताना आपण चर्चा करतो आहे की मोठ्या प्रमाणामध्ये आफ्रिकेतील लोक जे आहेत त्या स्पेनच्या एका भागात घुसलेले आपल्याला पाहायला मिळतील. आणि याचं कारण काय की मागच्या 3-4 वर्षांपासून आफ्रिकेतील ही लोक जे आहेत युरोपमध्ये घुसलेत. युरोपमध्ये घुसल्याच्या नंतर त्या ठिकाणी विजाचे इश्यू आहेत. कारण संपूर्ण युरोप जो आहे हा 29 देशामध्ये सिंगल विजा चालतो आहे. तुम्ही एका देशात जर गेलात तर तुम्हाला 29 देशामध्ये जाता येतं आहे. आणि त्यामुळे युरोपचे जे आहेत प्रश्न मोठ्या अर्थानं वेगळे असे बनलेले आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतील.
त्यांना पॉलिटिकल असायलम त्या ठिकाणी मिळेल की नाही ही शक्यता जी आहे शक्यता कमी असलेली आपल्याला पाहायला मिळते. कदाचित त्या लोकांना हाकलून लावलं जाईल. डेमोग्राफिक इश्यूज जे आहेत हे मोठ्या प्रमाणात जगभरात चर्चेला जात आहेत. या वैशिष्ट्यांची सुद्धा चर्चा जी आहे आपल्याला करावं लागेल. आणि म्हणून भूगोलाचा एक उद्दिष्ट जो आहे हा आपला असा बनतो आहे की टू अंडरस्टँड द पॉप्युलेशन इश्यूज थ्रू आउट द वर्ल्ड. एखाद्या भागामध्ये लोकसंख्येच्या डेमोक्रॅटिक काय कॅरेक्टरिस्टिक आहेत, ती लोकसंख्या कशी आहे, तिच्या कोणकोणत्या जाती धर्माच्या किंवा गटांची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे, कोणत्याची गटांची लोकसंख्या जी आहे झपाट्यानं कमी होत आहे. फॉर एक्झाम्पल आपण चर्चा करूया की पारसी धर्माची लोकसंख्या भारतामध्ये अत्यंत कमी आहे आणि ती पुन्हा पुन्हा कमी होत आहे. पारसी धर्मातल्या लोकांना लवकरात लवकर लग्न करा, जास्तीत जास्त अपत्य तुम्ही करा, अशा प्रकारची त्यांना आता एक इन्स्पिरेशन देण्याची भूमिका जी आहे या धर्मीय लोकांनी घेतलेली आहे. जापानमधलं आपण उदाहरण घेऊया की लवकरात लवकर लग्न करा आणि हनीमूनचं पॅकेज मिळवा. जापानने ते अनाऊन्स केलेलं आहे. का बरं केलेलं आहे? कारण पॉप्युलेशनचे इश्यूज जे आहेत हे जगभरामध्ये वेगवेगळ्या देशामध्ये वेगवेगळे असलेले आपल्याला पाहायला मिळतील. आणि त्यामुळं सोशिओ इकॉनॉमिक कंडिशन जी आहे ही जगभरातल्या वेगवेगळ्या देशामध्ये वेगवेगळी बनलेली आपल्याला पाहायला मिळेल. पॉप्युलेशनचे हे इश्यूज जे आहेत हे इश्यूज आपल्याला समजून घ्यावे लागतील. आणि म्हणून जगभरातल्या लोकसंख्येचे हे वैशिष्ट्य जे आहेत समजून घेणं हे भूगोलाचं आणखी एक उद्दिष्ट आहे असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. मला असं वाटतं की आणखी एक महत्त्वाचा उद्दिष्ट मला तुम्हाला सांगावं असं वाटतोय तो आहे की टू अंडरस्टँड द इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटीज थ्रू आउट द वर्ल्ड. जगातल्या सगळ्या भागांचा विचार समजा आपण जर केला असेल तर आपल्याला असं पाहायला मिळतं आहे की जगामध्ये एका विशिष्ट भागामध्ये प्रायमरी इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटीज चालतात. आपण भारताचा विचार करू. भारतामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये लोक जे आहेत हे प्राथमिक आर्थिक क्रिया ज्याला आपण शेती असेल, खाणकाम असेल, कंदमुळे गोळा करणे असेल, फळे गोळा करणे असेल, शिकार करणे असेल, मासेमारी करणे असेल, ही जी प्रायमरी इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी ज्याला म्हणतो आपण त्यामध्ये मोठ्या प्रमाणात लोक जे आहेत गुंतलेले आहेत असं आपल्याला पाहायला मिळेल भारतामध्ये. आता ही स्थिती जी आहे समजा आपण युरोपात कम्पेअर जर केली, ही स्थिती जी आहे आपण अमेरिकेत समजा आपण कम्पेअर जर केली तर आपल्याला असं पाहायला मिळतं की सेकंडरी आणि टर्शियरी इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटीज जे आहेत युरोपमध्ये मोठ्या प्रमाणात जास्त असलेल्या आपल्याला पाहायला मिळतील. इथे लोक जे आहेत हे लोक शेतीमध्ये कमी आणि इंडस्ट्रीमध्ये, ट्रान्सपोर्टमध्ये, ट्रेडमध्ये, टुरिझममध्ये आपण या भागात पाहतो की हे लोक जे आहेत हे जास्त गुंतलेले आहेत. आणि म्हणून जगातल्या सगळ्या भागांचा विचार आम्ही जेव्हा करतो तेव्हा आपल्याला असं पाहायला मिळतं की आफ्रिकन कंट्रीज जे आहेत त्या आफ्रिकन कंट्रीजमध्ये मोठ्या प्रमाणात लोक जे आहेत हे आजही प्रायमरी इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटीमध्ये गुंतलेले आहेत. या तुलनेमध्ये आपण पाहतो की मिडल लिटिट्यूड जो आहे, युरोप जो आहे, युरेशियन रिजन जो आहे, या भागामध्ये कमर्शियल ॲक्टिव्हिटी जर होत असतील तर त्यांना आपण समजून घेऊ आणि त्याच्या पाठीमागची कारणंसुद्धा आपण समजून घेऊया. कारण भूगोल जो आहे हा भूगोल त्या कारणांचा विचार करतो आहे आणि मग सरकारांना, शासनांना उत्तरं देतो आहे की यस यू हॅव टू डू धिस. ह्या ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत ह्या तुमच्या देशात तुम्ही जर केल्यात तर मग तुमच्या देशांचा विकास होईल, तुमचं पर कॅपिटा इन्कम वाढेल, तुमची स्टँडर्ड हाय लिव्हिंग जी आहे कुठेतरी येईल. हे उत्तरं जे आहे हे उत्तरं भूगोल देण्याचा प्रयत्न कुठेतरी करतो आहे असं आपल्याला म्हणता येईल. नवीन काळामध्ये काळ बदलला आहे. आजच्या भूगोलाचा अतिशय महत्त्वाचा उद्दिष्ट काय बनलं असेल तर आपल्याला म्हणता येईल टू अंडरस्टँड द मॅप अँड टू अंडरस्टँड द जिओस्पेशियल स्किल्स. आजच्या भूगोलवेत्यांना आजचं भूगोल काय सांगतं आहे की तुम्हाला नकाशा समजूनच घ्यावा लागेल. जे देश नकाशांना चांगले समजून घेतलेले आहेत, ज्या देशाकडे चांगला कार्टोग्राफीचा विकास झालेला आहे, सर्वेइंगचा विकास झालेला आहे, GIS, रिमोट सेन्सिंग, GPS या सगळ्यांचा त्यांनी उपयोग करून घेतलेला आहे, ते देश जे आहेत हे आज पुढे गेलेले आहेत तुम्हाला असं या ठिकाणी माहीत पडेल. किंबहुना मला असं म्हणता येईल की अगदी जुन्या काळापासून समजा आपण विचार जर केला असेल तर आपल्याला असं पाहायला मिळेल की ज्या देशांनी त्यांचे रूट्स केव्हा तरी समजून घेतलेले आहेत, ज्यांना नकाशे चांगले बनवता आलेले आहेत, त्यांच्या भागातल्या जमिनीला त्यांनी समजून घेतलेला आहे, त्या देशांचा जुन्या काळात सुद्धा विकास जो आहे विकास चांगला झालेला आहे असं आपल्याला पाहायला मिळतं आहे. आपण पाहतो आहे ब्रिटिश का बरं पुढे गेले आहेत? कारण ब्रिटिशांना व्यापाराचे रस्ते जे आहेत हे रस्ते जगभरात त्यांना माहीत पडले आहेत. त्यांनी एक्सप्लोरेशन केलेलं आहे. जगातल्या वेगवेगळ्या भागात युरोपियन लोक गेलेले आहेत आणि त्यामुळं त्यांचे नकाशे त्यांनी बनवल्यामुळं त्यांना जगावर राज्यसुद्धा करता आलं. ही गोष्ट जी आपल्याला विसरता कामा नये. आणि त्यामुळं आजही पाहतो आपण की नवीन काळामध्ये आपण काय केलं पाहिजे मग तर आता तंत्रज्ञानाचं काळ आहे, आता सॅटेलाईटचं युग आहे आणि म्हणून सॅटेलाईटच्या माध्यमातून वॉच ठेवून रिमोट सेन्सिंगच्या माध्यमातून आजकाल पाहतो आपण की अतिशय चांगले नकाशे आपण जर बनवू शकलो तर तुमच्या देशातले रिसोर्सेस तुम्ही चांगले समजू शकताय.
त्यांचं मॅनेजमेंट चांगलं करू शकताय, त्यांचं युटिलायझेशन तुम्ही चांगलं करू शकताय आणि त्यामुळं तुमचा पर कॅपिटल इन्कम किंवा देशाचा विकास जो आहे हा वाढतो आहे. आणि म्हणून आजच्या भूगोलाचं आणखी एक कर्तव्य असं आहे की टू अंडरस्टँड द जिओस्पेशियल स्किल. हा एक आपल्याला म्हणता येईल की आजच्या भूगोलाचा उद्दिष्ट आहे. तर हा उद्दिष्ट मला तुम्हाला सांगावंसं होतं या ठिकाणी. मित्रांनो, एक अतिशय महत्त्वाचा, अतिशय म्हणजे आजच्या घडीला सगळ्यात महत्त्वाचा जर कोणता उद्दिष्ट असेल या भूगोलाचा तर तो आहे टू अंडरस्टँड द इन्व्हायरमेंटल प्रॉब्लेम्स. संपूर्ण जगभरामध्ये पाहतो आपण की पर्यावरणीय संकट जे आहेत हे मोठ्या प्रमाणात आलेले आहेत. मनुष्य या पर्यावरणाला जिंकून घेण्याचा प्रयत्न करतो आहे. पर्यावरणाला हरवून टाकूया, निसर्गाला हरवून टाकूया. आम्ही इतकी मोठी तरक्की केलेली आहे, प्रगती केलेली आहे, प्रचंड मोठा पैसा आमच्या हातामध्ये आहे आणि म्हणून आम्ही काही करू शकतो आहे. ही भूमिका जी संपूर्ण जगात बळावलेली आहे ती कशी खोटी आहे हे सांगायचा प्रयत्न जो आहे प्रयत्न आजकाल आपल्याला करावा लागतो आहे. प्रचंड मोठ्या प्रमाणात तुमच्याकडे पैसा असताना सुद्धा तुम्हाला कोविडमध्ये वाचता नाही आलं. प्रगत राष्ट्र जी होती ती सुरुवातीला मेली. उलट गरीब जे होते, उलट गावातले जे होते, उलट आदिवासी जे होते त्यांचा मृत्यू कमी झालेला आहे. पैसा तुम्हाला वाचवू शकत नाही आहे. आपण केव्हा तरी निसर्गाला समजणार आहोत की नाही आहोत? आम्ही मोठ्या प्रमाणात पॉल्युशन केलेलं आहे, आम्ही मोठ्या प्रमाणात डिफॉरेस्टेशन केलेलं आहे. चंद्रपूरमध्ये आम्ही ज्या भागामध्ये राहतो आहे हा प्रदूषणाचा केंद्र बनलेला आहे. प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये इन्व्हायरमेंटल डिसीसेस या ठिकाणी आहेत. हेरिडिटियस डिसीसेस कमी आहेत, परंतु तुम्ही काय खाता, तुम्ही काय पिता, तुम्ही कशा वातावरणात राहता त्यानुसार या ठिकाणचे डिसीसेस जे आहेत डिसीसेस वाढलेले आहेत. हे आपल्याला जर पाहायला जर मिळत असेल तर आपल्याला कुठंतरी आम्ही पर्यावरणाला हरवू शकत नाही. पर्यावरणासोबत आम्हाला ॲडजस्टमेंट करून चालावं लागेल. ही भूमिका आम्ही स्वीकारणार आहोत की नाही स्वीकारणार आहोत? जंगलतोड जी आहे ही मोठ्या प्रमाणात आम्ही करतो आहे. ही चर्चा मी करत असताना भारतामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जंगलतोडीचे इश्यूज जे आहेत हे इश्यूज निर्माण झालेले आहेत. कधीही चंद्रपूर जिल्ह्यामध्ये मागच्या म्हणजे शेकडो वर्षात आम्ही हत्ती पाहिलाच नव्हता. आज चंद्रपूर जिल्ह्यामध्ये हत्त्यांनी माणसांना मारून टाकलेला आहे. हा जो मॅन ॲनिमल कॉन्फ्लिक्ट जो होता जिल्ह्यातला हा वाघांचा आणि माणसांचा होता, हा लेपर्डचा आणि माणसांचा होता. आता हत्तींचा आणि माणसांचा बनलेला आहे. का? कारण आम्ही डिफॉरेस्टेशन केलेलं आहे. हे डिफॉरेस्टेशन आम्ही तिकडे ओरिसामध्ये केलेलं आहे लोखंडाच्या खाणीसाठी. हे डिफॉरेस्टेशन आम्ही तिकडे छत्तीसगडमध्ये केलेलं आहे इथल्या वेगवेगळ्या खाणींसाठी. आणि त्या भागातले हत्ती जे आहेत हे महाराष्ट्रातल्या गडचिरोलीमध्ये आणि चंद्रपूरमध्ये आलेले आहेत. एक नवीन इश्यू जो आहे पर्यावरणाचा या भागात निर्माण झालेला आहे असं आपल्याला पाहायला मिळेल. आणि त्यामुळे इन्व्हायरमेंटल इश्यूज जे आहेत आपल्याला समजून घ्यावं लागणार आहे. टू अंडरस्टँड द इश्यूज ऑफ द बायोडायव्हर्सिटी लॉस. प्रचंड मोठ्या प्रमाणात जैवविविधतेचं क्षरण जे आहे होताना आपल्याला पाहायला मिळतं आहे. अनेक प्राणी पशुपक्षी जे आहेत गायब होताना आपल्याला पाहायला मिळतात. किंवा तरी लहानपणी जे पक्षी आणि प्राणी आपण पाहिले असतील ते आपल्याला आता पाहायलाच मिळत नाही आहेत. सॉईलचं डिग्रेडेशन होतं आहे, वॉटर स्कॅरसिटी निर्माण झाली. आज ज्या चंद्रपूर शहराला आपण पाहतो आहे की विकसित असा एक जिल्हा आपण म्हणतो आहे, 30 ते 35% लोकसंख्येला शुद्ध पिण्याचं पाणी देऊ शकत नाही आम्ही आमच्या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये. क्लायमेट चेंज झालेले आहेत. आम्ही पाहतो आहे की केव्हा तरी मी जुना रेनफॉलचा डाटा पाहत होतो. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आधी साधारणतः 60 ते 62 दिवस पाणी पडायचं. पाऊस पडायची दिवसांची संख्या जी आहे ज्याला आपण रेनफॉल डेज म्हणतो आहे ते आता 42वर कमी झालेले आहेत. हल्ली पाऊस तेवढाच पडतो परंतु तो कमीत कमी दिवसामध्ये पडतो आहे आणि त्यामुळं इंटेन्सिटी ऑफ द रेनफॉल ज्याला म्हणतो आपण हे वाढलं आहे. त्यामुळं नॅचरल हजार्डस वाढलेले आहेत. हिमालयाचा विचार जर केला असेल तर दररोजच्या व्हिडिओ आजकाल आपल्याला पाहायला मिळतील की प्रचंड मोठ्या प्रमाणात गावं वाहून चाललेले आहेत. मोठ्या एखाद्या रिव्हर्समध्ये टोलेजंग अशा इमारती ज्या आहेत पत्त्यांसारख्या कोसळत आहेत हे आपल्याला पाहायला मिळेल. याचं कारण काय असेल? त्या हिमालयामध्ये 6 लेनचे 5 लेन 4 लेनचे रोड्स जे आहेत आम्ही निर्माण केलेले आहेत आणि अतिशय फ्रेगाईल अशी आमची इकॉलॉजी जी होती तिचं डिस्ट्रक्शन करायचा प्रयत्न आम्ही केलेला आहे. आणि त्यामुळं हे इश्यूज जे आहेत हे इश्यूज आमच्या प्रमाणात आमच्या देशात वाढलेले आहेत. आणि ही फक्त आमच्या देशातली गोष्ट नाही आहे, जगातच हे इश्यू जे आहेत हे मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत. आणि त्यामुळं निसर्गाला समजून घेणं हे आमचं कर्तव्य आहे असं आपल्याला म्हणता येईल. यासोबत जोडलेला आणखी एक मला उद्दिष्ट जो आहे भूगोलाचा आजकालचा मला तुम्हाला सांगावं असं वाटतं तो असा टू अंडरस्टँड द डिझास्टर अवेअरनेस. जे काही डिझास्टर आमच्याकडे येतात वेगवेगळ्या प्रकारात त्यांची वेगवेगळी अशी प्रकार आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. पूर जो आहे हा कायम झालेला आहे. आम्ही ज्या चंद्रपूर शहर जो आहे 2 नद्यांच्या संगमावर वसलेला आहे. इरई आणि झरपट या 2 नद्या ज्या आहेत इथे पाणी चांगलं आहे म्हणून आम्ही आमची राजधानी या ठिकाणी बसवलेली आहे जुन्या आमच्या गोंडराजांनी. आता कालचं वरदान जे होतं पाणी ते आता शाप बनलेलं आहे. दरवर्षी पूर येतो आहे. ही कंडिशन फक्त चंद्रपूरची नाही आहे,
अनेक शहरं जे आहेत ते शहरं आता फ्लड्समध्ये झालेले आहेत. काही ठिकाणी ड्रॉप्ड आहे, पाणीच नाही आहे. तो जोहान्सबर्ग, दक्षिण आफ्रिकेची राजधानी, तिथे क्रिकेटची टीम गेली. त्यांना सांगितलं आहे की तुम्हाला बाबा आंघोळीला पाणी नाही मिळणार, तुम्हाला प्यायला पाणी मिळेल पण तुम्हाला आंघोळीला पाणी नाही मिळणार. ही अवस्था आमची आजच्या जगाची झालेली आपल्याला पाहायला मिळतो आहे. भूकंप आलेले आहेत, सायक्लोन्स आहेत, सायक्लोनची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत चालली आहे. लँडस्लाईड झालेले आहेत, जिकडे तिकडे लँडस्लाईड पाहतो आपण. ते काशी असेल किंवा आणखी मोठे उत्तराखंडचे शहर असतील, चमोली असेल, पिथोरागड असेल, हे शहरं राहतील की नाही हा एक प्रश्न जो आहे प्रश्न निर्माण झालेला आहे. फॉरेस्ट फायर आमच्या जिल्ह्यामध्ये, चंद्रपूरमध्ये, ताडोबा आतमध्ये कोरमध्ये पाहतो आपण या ठिकाणी की फॉरेस्ट फायरमध्ये अनेक पक्ष्यांची घरटी जी आहेत, घरटी बिलकुल डिस्ट्रॉय झालेली आहेत, त्यांची अंडी जी आहेत पूर्ण जळून गेलेली आहेत. आणि त्यामुळं पाहतो आपण की म्हणजे मी तुम्हाला सांगतो की आपल्या बाजूचा जिल्हा जो आहे गडचिरोली, भारतातल्या 700च्या वर जिल्ह्यांपैकी टॉपचा फॉरेस्ट फायरचा जर कोणता जिल्हा जर असेल तर आमचा गडचिरोली आहे. आणि त्यामुळे पाहतो आपण की मोठ्या प्रमाणामध्ये लॉस जो आहे फॉरेस्टचा आणि फॉरेस्टच्या ॲसेट्सचा हा होताना आपल्याला पाहायला मिळतो आहे. आपण समजणार आहोत की नाही हा प्रश्न जो आहे आपल्याला ठीक करावा लागणार आहे. आणि मग त्याचे काही वेगवेगळे समजल्याच्या नंतर मग मिटिगेशन असेल, हाऊ टू ओव्हरकम विथ द इश्यूज असेल, ह्या गोष्टी ज्या आहेत ह्या समोर पुढे उद्या येतील. पण सुरुवातीला आपल्याला समस्या जी आहे ही समस्या समजून घ्यावी लागणार आहे. आणि त्यामुळं हा प्रयत्न जो आहे हा प्रयत्न आत्ता आपण या ठिकाणी करतो आहे. मित्रांनो, या सगळ्या गोष्टींच्या संदर्भात भूगोल जो आहे तुम्हाला एक चांगली अपॉर्च्युनिटी देतो आहे. भूगोलची सगळ्यात मोठी जी उद्दिष्ट कोणती असतील तर ही जी रिसर्च स्किल जी आहे ही भूगोलामध्ये किंवा भूगोलच्या विद्यार्थ्यांमध्ये विकसित झाली पाहिजे. जग समजून घेताना तो जग कसा कसा आहे, क्लायमेट असेल, रिव्हर्स असतील, वॉटर म्हणजे करंट्स असतील, ओशन करंट्स असतील, सॉईल असेल, या सगळ्या गोष्टींचा आपण जेव्हा अभ्यास करतो तेव्हा त्यांचे कॅरेक्टर जे आहेत समजून घेतल्याच्या नंतर त्यांना क्लासिफाय करायचा प्रयत्न आपण या ठिकाणी करतो आहे. त्यांना एका समूहामध्ये बांधायचा प्रयत्न आपण करतो आहे. त्याचा एक स्पेशल ॲनालिसिस म्हणतो आपण डाटाचं, ते आपण करायचा प्रयत्न करतो. आणि त्यामुळं ही जी रिसर्च स्किल जी आहे ही भूगोलच्या विद्यार्थ्यांमध्ये विकसित व्हावी हा सुद्धा उद्दिष्ट जो आहे हा उद्दिष्ट आपण आत्ता ठेवतो आहे. आणि अशा अर्थानं पाहतो आपण की भूगोलचे हे जे आजचे नवीन असे उद्दिष्ट जे आहेत हे उद्दिष्ट तयार झालेले आहेत. नवीन काळामध्ये आधुनिक चॅलेंजेस आमच्यासमोर या ठिकाणी कुठेतरी आलेले आहेत. आणि त्यामुळे पाहतो आपण की नवीन या तंत्रज्ञानासोबत नव्यानं विकसित झालेल्या या तंत्रज्ञानाचा परिणाम झाल्याच्या नंतर आमची उद्दिष्ट जी आहेत ती आणखी वाढलेली आहेत. काल आमचा उद्दिष्ट होता की फक्त नद्यांचा अभ्यास करणं, ते गावं कोणती आहेत, त्या देशांची राजधानी काय आहे, अमुकची राजधानी काय, तमुकची राजधानी काय आहे, हा आत्ता आमचा उद्दिष्ट नाही आहे. आमच्या भूगोलाचा आत्ता मुख्य उद्दिष्ट जो आहे हा उद्दिष्ट आत्ता असा बनलेला आहे की या जगातली जी 8 अब्ज असलेली लोकसंख्या जी आहे त्या लोकसंख्येला आपण 2 वेळेचं आपण जेवण देऊ शकू की नाही, हा खरा आमचा प्रश्न जो आजच्या घडीला आहे. या सगळ्या लोकांना आपण किमान पिण्याचं पाणी आपण चांगलं देऊ शकू का नाही, हा सुद्धा आमचा प्रश्न आहे. आणि त्यामुळं आजच्या भूगोलाची उद्दिष्ट अशी की आम्ही सगळे एकमेकां व्यापार केलं पाहिजे. बंधुभावाची भावना जी आहे संपूर्ण देशामध्ये विकसित झालेली पाहिजे. हे विश्वचं माझं घर आहे. या तंत्रज्ञानानं आणि इंटरनेटनं या जगाला बिलकुल छोटं केलेलं आहे. एक लहानसं कुटुंब बनलं आहे, एक गाव बनलं आहे. प्रश्न असा आहे की या लहानशा गावामध्ये आपण सुखानं नांदू की नाही, प्रेमानं आपण वागू की नाही आहे, ही भूमिका जी आहे ही भूमिका आमची आता निर्माण करावी लागणार आहे. ती करतो आहे आपण आणि भूगोल त्याला मदत करतो आहे. तर मित्रांनो, हा भूगोल जो आहे हा भूगोल काय तुम्हाला सांगणार आहे. आम्ही भूगोलाच्या त्या शब्दामध्ये जिओग्राफी, जिओचा अर्थ पृथ्वी असा होतो आहे आणि ग्राफीचा अर्थ डिस्क्रिप्शन होतो आहे. पृथ्वीच्या भागांचं डिस्क्रिप्शन करणं हा आमचा प्रायमरी उद्दिष्ट आहे. पण आता आपण इथंच थांबत नाही आहे. आता आमची ऑब्जेक्टिव्हची व्याप्ती जी आहे थोडीशी वाढलेली आहे. आणि हे सगळेचे सगळे लोक, फक्त आम्ही मनुष्यच नाही आहे तर आमच्यासोबत या ठिकाणचे वाघ, या ठिकाणचे पक्षी, पशु, साप, कीटक हे सगळे वाचले पाहिजेत. एक लहानशी मधमाशी जर नसेल आमच्या या निसर्गामध्ये तर पुढच्या 2 ते 5 वर्षात या माणसांना जेवायला अन्न मिळणार नाही आहे. मग ती मधमाशी वाचली पाहिजे. बायोडायव्हर्सिटीमध्ये तिचं इतकं मोठं महत्त्व आहे हे आपल्याला समजूनच घ्यावं लागणार आहे. आणि तोच प्रयत्न जो आहे प्रयत्न आत्ता आपण करतो आहे. तर ही भूगोलाची उद्दिष्ट होती, आपण समजून घ्यावं. या भागावर काही ना काही प्रश्न येऊ शकेल तो आपण सोडवावा, अशा प्रकारची सूचना पण मी तुम्हाला करतो आहे. थँक्यू.